पालघर जिल्ह्यातील डहाणू चारोटी मार्गावरील सारणी खिंडीत मंगळवारी पहाटेच्या सुमारास एक गंभीर अपघात घडला। भरधाव वेगानं जाणारा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळला। या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो नाशिकच्या दिशेने जात होता। पहाटेच्या वेळेमुळे चालकाला अचानक झोप लागली। अपघात टाळण्याचा प्रयत्न करताना चालकाने वाहनावरील नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र टेम्पोमध्ये तांदळाचा कोंडा भरलेला असल्याने वाहनाचे वजन वाढले होते, त्यामुळे वाहनावरचा ताबा सुटून टेम्पो थेट झाडावर आदळला। अपघातानंतर टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। समोरील भाग पूर्णपणे चिंदामिंदा झाला होता, तरीही चालक आणि इतर कुणालाही दुखापत झाली नाही। ही बाब दिलासादायक ठरली। वाहतूक तज्ञांच्या मते अशा अपघातांमध्ये मुख्य कारण म्हणजे चालकाची झोप किंवा थकवा, वाहनावरील अतिरिक्त भार, वेग मर्यादेचे उल्लंघन, रस्त्यांची खराब स्थिती। प्रशासनाने काय करावे? धोकादायक वळणांवर सूचना फलक बसवणे, सीसीटीव्ही व वेग नियंत्रण यंत्रणा लावणे, नियमित पोलीस गस्त वाढवणे, चालकांसाठी विश्रांती केंद्रांची व्यवस्था करणे। अपघात ही केवळ घटना नसून अनेक कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी शोकांतिका ठरू शकते। वेगावर नियंत्रण, योग्य विश्रांती आणि सुरक्षित ड्रायव्हिंग हा जीवन वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे। प्रत्येक चालकाने जबाबदारीने वाहन चालवले तर अशा अपघातांची मालिका थांबू शकते, अन्यथा हे थांबणार तरी कधी हा प्रश्न कायम अनउत्तरच राहील। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।